महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि त्याच्यानंतर मिळालेल्या बहुमतानंतर खरं तर अनेकांची चर्चा सुरू झाली होती की आता महायुतीमध्ये कोणत्या नेत्याला खरं तर आमदारकीची संधी मिळणार, कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची संधी मिळणार, कोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार आणि या सगळ्या संदर्भात अनेकांची नावं खरं तर चर्चेमध्ये आली होती। आपल्यासोबत दिलीप वळसे पाटील सर आहेत, जे राष्ट्रवादीमधले प्रमुख नेते आहेत। सर, जशा पद्धतीने मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याच्याबद्दल अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या होत्या, तसंच तुमचं नाव देखील चर्चेमध्ये आलेलं होतं। मंत्रिपदासाठी किंवा मग राज्यपाल पदासाठी अनेकांची नावं होती, त्यामुळे तुमचं नाव खूप जास्त चर्चेत आलं। तुमची काय खरं तर याच्यावरती प्रतिक्रिया आहे? असं काही आहे का, असं काही घडतंय का? नाही, आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा जो विस्तार होणार आहे त्याच्यामध्ये कोण मंत्री होणार, काय मंत्री होणार, खरं तर अजून कुठल्या पक्षाला किती जागा, कुठल्या पक्षाला कुठले डिपार्टमेंट हे ठरलेलं नाही। आणि हे ठरल्यानंतर मग त्या पक्षाचे, त्यामुळे आज कोण मंत्री होणार, काय मंत्री होणार हे कोणालाही माहिती नाही। त्याच्यामध्ये चर्चा केल्यानंतर वरिष्ठ निर्णय घेते। आता माझं नाव त्याच्यात आहे का नाही आहे हे मलाही माहिती नाही। आणि दुसरं तुम्ही जे म्हणाला की राज्यपाल पदाच्या संदर्भात, तर ही बातमी खरी नाही। राज्यपाल होण्याचा किंवा राज्यपाल पद देण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही। त्यामुळं मी त्याच्या संदर्भामध्ये स्पष्ट करू इच्छितो की राज्यपाल पदाची कुठलीही ऑफर मला आलेली नाही। आणि एक नागपूर अधिवेशनच्या आधी विस्तार होईल असं वाटतंय। कारण शेवटी अधिवेशन चालवायचं म्हटलं तर तिथं मंत्री पाहिजेत, एवढंच आहे, त्याच्यामध्ये बाकी काय नाही। सर, याला जोडून खरं तर प्रश्न होता की जेव्हा मंत्रिपदासाठी किंवा राज्यपाल पदासाठी जेव्हा तुमचं नाव चर्चेमध्ये येत आहे, तुम्हाला काय वाटतं ही चर्चा कुठून सुरू होते किंवा मग याच्या संदर्भात तुम्ही काय बोलू शकता? हे जाणून बुजून कोणीतरी केलेली चर्चा आहे, हे विस्परिंग आहे। आणि आता जाणून बुजून का चर्चा केली, कशी चर्चा केली, काय कोणी केली, काय वगैरे, हे आता मी शोधून काढतो। तर तुम्ही शोधालत, पण याला जोडून एक महत्त्वाचा प्रश्न होता की जेव्हा मंत्रिपदासाठी अनेकांची नावं चर्चेमध्ये आली तेव्हा असं म्हटलं गेलं की दिलीप वळसे पाटील स्वतःच खरं तर मंत्रिपद घेऊ इच्छित नाहीये, त्यांच्या तब्येतीचं काही कारण आहे। तर अशा पद्धतीत तुम्ही कोणतं कारण तुम्ही पक्षाच्या वरिष्ठांना सांगितलेलं आहे का, किंवा तुम्ही अशी इच्छा व्यक्त करून दाखवलेली आहे का की मला आता मंत्रिपद किंवा कोणतं खातं नकोय म्हणून? पहिलं तर मी हे सांगतो की मध्ये मला अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये माझा खुबा फ्रॅक्चर झाला होता। त्यामुळे 4 महिने मला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं होतं। त्यामुळे मी लोकसभेच्या प्रचारातही भाग घेऊ शकलो नव्हतो। याच्याशिवाय दुसरा कुठलाही आजार मला नाही। त्यामुळे जे असं सांगितलं जातं की प्रकृती चांगली नाही, तर तशी काही परिस्थिती नाही। आणि मी असं काही पक्षश्रेष्ठींना किंवा कोणालाही सांगितलेलं नाही की मला आजारपणामुळे मंत्रिपद नको। झालं तर आनंदच होईल मला। तर आपण पाहतो आहोत की जशा पद्धतीने मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातली चर्चा सुरू झाली, अनेक नेत्यांची नावं चर्चेमध्ये आली होती आणि याच अनुषंगाने पुन्हा एकदा जेव्हा दिलीप वळसे पाटील यांचं नाव चर्चेमध्ये आलेलं आहे, या सगळ्या चर्चांना दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः खरं तर पूर्णविराम लावलेला आहे। आता येणाऱ्या ज्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमध्ये दिलीप वळसे पाटील यांना संधी मिळते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन गणेश कानडेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।